नमस्कार सगळ्यांना. जबरदस्तीचे लग्न या कथेचा भाग 5 सुरू आहे. सकाळ झाली होती, पण पाटील इस्टेटच्या त्या महालात सकाळ झाल्यासारखं वाटतच नव्हतं. बाहेर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असेल, सूर्यकिरण खिडकीच्या जाड पडद्यावर आदळून परत जात असतील, पण अनेकाच्या आयुष्यात मात्र अजूनही काळोखी रात्रच होती. ती रात्रभर तळमळत होती. एका क्षणासाठीही तिच्या डोळ्याला डोळाच लागला नव्हता. तिची नजर समोरच्या छोट्याशा टिपवाईवर ठेवलेल्या त्या कोऱ्या कागदावर आणि त्याच्या बाजूला असलेल्या पितळीच्या लहानशा घंटीवर खेळली होती. ती उठली आणि तिने ती लहानशी घंटी पुन्हा आपल्या हातात घेतली. तिच्या थंड स्पर्शाने अनेकाच्या शरीरात एक विचित्र लहर उमटली. ही घंटी त्याच्या प्रेमाची निशाणी होती. शहराबाहेर त्या छोट्याशा मंदिरातली, जिथे ती आणि विराज नेहमी भेटत असत, जिथे त्यांनी एकत्र जगण्या मरण्याच्या शपथ घेतल्या होत्या. त्या घंटीचा आवाज त्यांच्यासाठीही संगीतापेक्षाही मधुर होता. आज तीच घंटी तिच्या हातात होती, पण तिचा आवाज कुठेतरी हरवला होता. तो आता फक्त एक निर्जीव धातूचा तुकडा होता, जो तिला तिच्या हरवलेल्या सुंदर भूतकाळाची आठवण करून देत होता. तिने तो कोरा कागद उचलला आणि पुन्हा एकदा त्याचा वास घेतला. तिला अजूनही त्यावर विराजच्या आवडत्या मोगऱ्याच्या अत्तराचा मंद ओळखीचा सुगंध येत होता. हा सुगंध तिच्या श्वासात भरताच तिच्या डोळ्यासमोर विराजचा हसरा चेहरा उभा राहिला. तिचे डोळे नकळत भरून आले. विराज जिवंत आहे, तो सुरक्षित आहे आणि तो तिच्या जवळच कुठेतरी आहे, ही जाणीव तिच्यासाठी या नरक यातनांमध्ये जगण्यासाठीच्या एकमेव आशेचा किरणासारखी होती. पण लगेच दुसरा विचार तिच्या मनात आला. तो जवळ आहे, पण ती त्याच्यापर्यंत पोहोचणार कशी? हे घर एक सोन्याचा पिंजरा नव्हता, तर एक अभेद्य किल्ला होता. या किल्ल्याच्या भिंतींना डोळे होते, कान होते. इथली प्रत्येक वस्तू, प्रत्येक नोकर राजवीर पाटीलचा गुलाम होता. आणि या सगळ्याचा मुख्य पहारेकरी तो राक्षस राजवीर पाटील. त्याच्या नजरेतून सुटणं अशक्य होतं. हा विचार मनात येताच तिची आशा पुन्हा निराशेच्या गर्देत बुडून गेली. ती त्या बेडवर बसून राहिली. तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडण्याचा करकर आवाज आला. अनेकांनी दचकून पाहिलं. समोर राजवीर पाटील उभा होता. काळ्या रंगाच्या महागड्या सूटमध्ये तो नेहमीप्रमाणेच रुबाबदार आणि दरारा निर्माण करणारा दिसत होता. त्याचे केस व्यवस्थित विंचरलेले होते. परफ्यूमचा सुगंध दरवळत होता. तो तिच्या पूर्णपणे विरुद्ध होता. ती विस्कटलेली, सुजलेल्या डोळ्यांची, हरलेली आणि तो तरतरीत आत्मविश्वासाने भरलेला एक विजेता. त्याने आत येऊन दरवाजा बंद केला. त्याची नजर थेट तिच्या हाताकडे गेली. तिने पटकन ती घंटी आपल्या मुठीत लपवली. पण राजवीरची नजर एखाद्या गरुडासारखी होती. त्याने ते पाहिलं होतं. तो काहीच बोलला नाही. तो शांतपणे चालत तिच्या जवळ आला. त्याच्या प्रत्येक पावलागणिक अनेकाच्या हृदयाचे ठोके वाढत होते. तो तिच्या अगदी समोर येऊन उभा राहिला. त्याच्या उंच शरीरयष्टीमुळे खोलीतही प्रकाश अडला गेला आणि अनेका त्याच्या सावलीत झाकून गेली. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र कुटील हास्य होतं. त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, रात्रभर झोप लागली नाही वाटतं. अनिका काहीच बोलली नाही. तिने नजर खाली झुकवली. तो पुढे झुकला. त्याचा गरम श्वास तिच्या गालाला जाणवत होता. तो तिच्या कानाजवळ कुजबुजत होता. कोणत्या चांगल्या बातमीची वाट बघत होतीस, की कोण्या जुन्या आठवणीत रमली होतीस? त्याचे शब्द साधे होते, पण त्यातला विषारी टोमणा अनेकाच्या काळजाला चिरून गेला. त्याला नक्कीच काहीतरी कळलंय. कदाचित त्या पाकिटाबद्दलची माहिती असेल. या विचाराने तिचं शरीर भीतीने थंड पडलं. तिने घट्ट मिटलेल्या मुठीतील घंटी तिला टोचत होती. जणू काही तिला तिच्या असहायतेची जाणीव करून देत होती. चल, नाश्त्याला उशीर होतोय. तो सरळ उभा राहत म्हणाला. जणू काही क्षणापूर्वी तो तिला धमकीच देत नव्हता. त्याचे रूप बदललेलं खेळ आता अनेकाच्या अंगवळणी पडू लागले होते. तो एकाच वेळी शिकारी आणि पालनकर्ता या दोन्ही भूमिका अत्यंत सहजपणे वठवत होता. ती काहीच न बोलता उठली आणि वॉशरूममध्ये गेली. आरशात पाहिल्यावर तिला स्वतःचा चेहरा ओळखू येईना. ती पूर्वीची हसरी, चंचल अनिका नव्हतीच. ही एक घाबरलेली, दबलेली होती. तिच्या डोळ्यात आता स्वप्नच नव्हती, तर फक्त संघर्ष होता. तिने चेहऱ्यावर पाणी मारलं. स्वतःला कसंबसं सावरलं. ती बाहेर आली. डायनिंग टेबलवर नेहमीप्रमाणे स्मशान शांतता होती.
निर्मला मावशी त्यांच्या नेहमीच्या कडक मुद्रेत बसल्या होत्या. संजना मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसली होती. तिच्या चेहऱ्यावर अनिकाबद्दलचा तिरस्कार स्पष्ट दिसत होता. फक्त आरुष होता जो तिच्याकडे सहानुभूतीच्या नजरेने पाहत होता, पण तोही हताश होता. अनिका शांतपणे तिच्या जागेवर बसली. आज तिला ठरवायचं होतं की तिला प्रयत्न करावाच लागणार होता. गप्प बसून ती मरणार होती. प्रयत्न करून मेलेली परवडली. तिने धाडस एकटवलं. तिने राजवीरकडे पाहिलं. तो शांतपणे नाश्ता करत होता. मला ती बोलता बोलता थांबली. संध्याकाळच्या नजरा सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. तिने पुन्हा एकदा हिंमत केली. मला आज थोडं बरं वाटत नाहीये. खूप घुसमुटल्यासारखं होतंय. मी जर बाहेर मंदिरात जाऊन आले तर कदाचित थोडं मोकळं वाटेल. तिचं वाक्य पूर्ण होता संजनाने एक तिरकस हास्य केलं. वा, आता देवाच्या धावा करायची वेळ आली आहे म्हणा. पाप वाढले की लोकांना देवच आठवतो. निर्मला मावशींनी अनेकाकडे पाहिलं. जणू काही तिने घराबाहेर जाण्याची भाषा करून पाटील घराण्याचा अपमानच केला होता. राजवीरने हातातील काटा चमचा खाली ठेवला. त्याने एक घोट पाणी प्यायलं आणि मग त्याने नजर उचलून अनिकाकडे पाहिलं. त्याची नजर इतकी शांत आणि थंड होती की अनिकाला कापरं भरलं. तो अत्यंत शांत आवाजात म्हणाला, या घरातच एक छोटं मंदिर आहे. तिथे पूजा कर. तिथे तुला शांती मिळेल. अनिका म्हणाली, पण मला मोकळे हवेत जायचं होतं. मोकळी हवा? राजवीर म्हणाला, या घराला मोठी बाग आहे, टेरेस आहे. हवी तेवढी मोकळी हवा घे. पण या घराची चौकट ओलांडायची गरज नाही. त्याच्या आवाजात आता एक अधिकार होता जो तिला तिची जागा दाखवून देत होता. अनिकाच्या डोळ्यात पाणी आलं. ती हताशपणे म्हणाली, मी नवस बोलले होते, तो फेडायचा होता. हे ऐकून राजवीरच्या चेहऱ्यावरचं शांत हास्य नाहीस झालं. त्याचा चेहरा कडक झाला. तो थोडा पुढे झुकला आणि म्हणाला, यापुढे कोणताही नवस बोलण्याआधी माझ्या परवानगीची गरज लागेल. आणि तसंही त्याने आजूबाजूला बसलेल्या सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात तो म्हणाला, तुझ्यासारख्या पुण्यवान स्त्रीला बाहेरच्या देवांना भेटण्याची काय गरज? तुझे नवस याच भिंतीच्या आत ऐकले गेले तर खूप झालं. हा अपमान असह्य होता. त्याने फक्त तिची मागणीच नाकारली नव्हती तर सगळ्यांसमोर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले होते. अनिकाने मोठा वळी तिला उठवून त्याच्या तोंडावर ताडकन मारावंसं वाटत होतं, पण ती काहीच करू शकत नव्हती. तिचे हात बांधले होते. तिने शांतपणे मान खाली घातली आणि डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना आतल्या आत पिऊन टाकलं. नाश्ता संपला. राजवीर ऑफिसला जाण्यासाठी उठला. जाताना तो तिच्याजवळ थांबला आणि फक्त तिला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला, पुन्हा घराबाहेर जाण्याचा विचार जरी मनात आणलास तर लक्षात ठेव, या घराचे दरवाजे फक्त आत येण्यासाठीच उघडतात, बाहेर जाण्यासाठी नाही. एवढं बोलून तो निघून गेला. अनिका तिथे दगडाच्या मूर्तीसारखी बसून राहिली. तिच्या पहिल्याच प्रयत्नाचा अत्यंत वाईट रीतीने पराभव झाला होता. दुपार झाली. घरातील शांतता अनिकाला खायला उठत होती. तिला आरुषची बोलायचं होतं. तोच तिचा एकमेव आशेचा किरण होता. ती लायब्ररीमध्ये पुस्तक वाचण्याच्या बहाण्याने गेली. ती मुद्दाम अशा ठिकाणी बसली जिथून तिला आरुषच्या खोलीकडे जाण्याचा झिना दिसत होता. थोड्या वेळाने आरुष खाली आला. त्याने तिला लायब्ररीत पाहिलं आणि तो तिच्या जवळ आला. वहिनी, तुम्ही ठीक आहात? त्याने काळजीने विचारलं. अनिकाने आजूबाजूला पाहिलं. कोणीच नव्हतं. तिने पटकन पदरा आड लपवलेली ती छोटीशी घंटी बाहेर काढली आणि त्याला दाखवली. आरुष, विराजने पाठवली आहे. तो इथेच आहे कुठंतरी. मला त्याला भेटायला हवं, ती काकोटूने म्हणाली. आरुषने ती घंटी हातात घेतली. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि चिंता एकत्र उमटली. वहिनी, हे खूप धोकादायक आहे. दादा आता पूर्वीपेक्षा 100 पटीने जास्त सावध झाला आहे. त्यांनी घराभोवती सुरक्षा दुप्पट केली आहे. त्याचं लक्ष तुमच्यावर सतत आहे आणि थोडी जरी चूक केली. तो बोलता बोलता थांबला. अनिका म्हणाली, मला माहिती आहे आरुष, पण मी काय करू? मी इथे अशी घुसमटून मरण्यापेक्षा प्रयत्न करून मरण पत्करेन. तूच माझी शेवटची आशा आहेस. प्लीज काहीतरी कर. तिच्या डोळ्यातली ती याचना पाहून आरुषचं मन द्रवलं. त्याला त्याच्या भावाचा राग आला. एका निष्पाप मुलीचं आयुष्य तो असं उद्ध्वस्त करत होता. तो म्हणाला, ठीक आहे वहिनी, तुम्ही काळजी करू नका. मी काहीतरी विचार करतो. दादा घरात नसेल तेव्हा मी काहीतरी मार्ग काढतो. पण तोपर्यंत तुम्ही शांत राहा.
असं काहीही करू नका ज्यामुळे त्याचा संशय वाढेल. तो आता खूप जास्त सावध झाला आहे. आपल्याला खूप विचारपूर्वक पाऊल उचलावं लागेल. आरुषच्या बोलण्याने अनिकाला थोडा धीर आला. चला, कोणीतरी आहे या घरात जे तिचं दुःख समजतं. दिवस मावळला. काळोख हळूहळू त्या महालात आपल्या कवेत घेत होता. अनिका निराश होऊन तिच्या खोलीत बसली होती. आजचा दिवसही रिकामाच गेला. दिवसभरात राजवीरने मुद्दाम 2-3 वेळा तिच्या खोलीत येऊन पाहणी केली. तो काहीच बोलत नव्हता, फक्त तिच्याकडे आणि खोलीतल्या प्रत्येक वस्तूकडे निरखून पाहत होता. जणू काही तो तिला तिच्या कैदेची सतत जाणीव करून देत होता. रात्रीचं जेवणही त्याच तणावपूर्ण वातावरणात झालं. जेवणानंतर अनिका तिच्या खोलीत आली. ती थकली होती, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही. ती खिडकीजवळ उभी राहिली आणि बाहेरच्या अंधाराकडे पाहू लागली. बाहेरची बाग चंद्राच्या प्रकाशात न्हाऊन निघाली होती, पण ती अनिकाला सुंदर नाही तर भयान वाटत होती. तेवढ्यात तिला तिच्या खोलीच्या खिडकीच्या काचेवर एक खडा मारल्याचा टक असा आवाज आला. ती दचकली. कोणीतरी बाहेर होतं. तिने कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला. पुन्हा तसाच आवाज आला, टक. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. कोण असेल? विराज? तो इतकं धाडस करेल? ती हळूच खिडकीजवळ सरकली आणि पडद्याच्या फटीतून बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला. बाहेर बागेत अंधार. तिला एक मानवी आकृती अस्पष्ट बाहेर झाला. ती आकृती एका झाडाआड लपलेली होती. त्या आकृती तिला इशारा करत होती. अनिकाला क्षणभर तो विराजच आहे असं वाटलं. तिच्या मनात आशेचा एक दिवा पेटला. ती आता क्षणाचाही विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने थरथरत्या हातांनी खिडकीची कडी उघडण्याचा प्रयत्न केला. कडी जुनी आणि जड होती. ती पूर्ण ताकदीने ती उघडण्याचा प्रयत्न करत होती. ती खिडकी उघडणार इतक्यात तिच्या खांद्यावर एक थंड मजबूत हात पडला. अनिकाची किंकाळी तिच्या घशातच अडकली. तिचं संपूर्ण शरीर भीतीने पोटून गेलं. तिने हळूहळू मागे पाहिलं. तिच्या मागे राजवीर पाटील उभा होता. त्याचा चेहरा पूर्णपणे भावनाशून्य होता, पण त्याचे डोळे मात्र रागाने धगधगत होते. तो खोलीत कधी आला, कसा आला, तिला काहीच कळलं नाही. तो तिच्या कानाजवळ झुकला. तो कुजबुजला, खिडकीतून बाहेरची हवा घ्यायची असेल तर मला सांगायचं. मी स्वतः तुझ्यासाठी खिडकी उघडेन. तो क्षणभर थांबला आणि मग म्हणाला, पण ती फक्त हवा घेण्यासाठीच उघडली जाईल, कोणाला आत घेण्यासाठी नाही. राजवीरचे ते शब्द अनिकाच्या कानात वितळलेल्या शिशाप्रमाणे ओतले गेले. त्याचा तो थंडगार स्पर्श आणि त्याहूनही थंड असलेले त्याचे शब्द तिच्या शरीरातील रक्ताचा थेंब थेंब गोठवणारे होते. ती एका दगडाच्या मूर्तीप्रमाणे जागीच खिळून राहिली. बाहेर बागेतील ती गोड आकृती, खिडकीची उघडत असलेली कडी आणि आता तिच्या खांद्यावर असलेला हा राक्षसी हात, एकाच वेळी इतक्या घटना घडत होत्या की तिचा मेंदू सुन्न झाला होता. मी ती भीतीने अडखळत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती. मला फक्त घुसमुटल्यासारखं झालं होतं म्हणून. तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच राजवीरने तिचा हात खांद्यावरून काढला आणि तिच्या समोर आला. त्याने तिच्या डोळ्यात रोखून पाहिलं. त्याची नजर इतकी भीतक होती की जणू काही तो तिच्या आत्म्याच्या आत डोकावून पाहत होता. अनिकाला वाटलं की तो आता तिच्यावर ओरडेल किंवा मारेल किंवा काहीतरी भयानक करेल. पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले नाहीत. तो शांतपणे खिडकीजवळ गेला आणि त्याने बाहेर बागेत एक नजर टाकली. बाहेर आता कोणीच नव्हतं. ती आकृती गायब झाली होती. जणू काही ती तिथेच कधीच नव्हती. मग त्याने खिडकीचा झाड मखमली पडदा पूर्णपणे ओढून घेतला, ज्यामुळे बाहेरच्या जगाशी अनिकाचा उरला सुरला संपर्कही तुटला. तो तिच्याकडे वळला आणि त्याचा आवाज आता पूर्वीपेक्षाही शांत होता. ही शांतता जास्त भीतीदायक होती. तो म्हणाला, यापुढे घुसमटल्यासारखं वाटलं तर मला सांगायचं. मी डॉक्टरांना बोलवेन. या शहरातील सगळ्यात मोठा डॉक्टर तुझ्या सेवेत हजर होईल. पण तो तिच्या दिशेने एक पाऊल पुढे आला. खिडकीकडे येण्याची चूक पुन्हा करायची नाही. तो क्षणभर थांबला. जणू काही त्याच्या शब्दाचा परिणाम तिच्यावर किती होतोय हे तो मोजत होता. मग त्याने खोलीतील प्रत्येक कोपरा एखाद्या कसलेल्या गुप्तहेराप्रमाणे तपासला. त्याने बेड खाली पाहिलं, कपाटामागे पाहिलं. जणू काही तो खात्री करत होता की खोलीत आणखी कोणीतरी लपलेलं तर नाही ना.
त्याचं हे वागणं अनेकासाठी नवीन होतं. तो फक्त तिच्यावर संशय घेत नव्हता, तर असुरक्षितही होता. कोणीतरी त्याच्या अभेद्य किल्ल्यात शिरण्याचा प्रयत्न करत होतं. ही गोष्ट त्याला आतून पोखरत होती. सगळी पाहणी झाल्यावर तो दरवाजाकडे गेला. बाहेर जाण्यापूर्वी तो पुन्हा एकदा तिच्याकडे वळला आणि म्हणाला, चांगली झोप घे मिसेस पाटील. उद्याचा दिवस तुझ्यासाठी खूप मोठा असणार आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.